घरातील कॉकरोच मारताय जरा विचार करा, कारण आता ते फक्त त्रास देणारं कॉकरोच राहिलेलं नाही, तर ते एक आज पक्षाचं म्हणजेच पार्टीचं चिन्ह झालेलं आहे. मी आपणास सांगणार आहे कॉकरोच जनता पार्टीविषयी. कॉकरोच जनता पार्टी काय आहे आपण समजून घेऊयात. मी रवी मिसाळ आपलं स्वागत करतो या व्हिडिओमध्ये. काही दिवसापूर्वी आपले जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांनी असं म्हटलं की यूथ्स आर बिकम द अनएम्प्लॉयड अँड दे आर यूजिंग द सोशल मीडिया अँड दे आर अटॅकिंग ऑन द सिस्टम. दे आर लाईक अ पॅरासाइट अँड दे आर लाईक अ कॉकरोचेस. विषय हा आहे की जे आता जॉबलेस यूथ आहेत, बेरोजगार तरुण आहेत, यांनी सोशल मीडियाचा वापर करून सिस्टमवर अटॅक करणं चालू आहे. ते कॉकरोचेस आहेत आणि पॅरासाइट आहेत. आणि यामधून संतृप्त भावना आपल्या तरुणांनी, बेरोजगार तरुणांनी व्यक्त केल्या आणि म्हटलं की हो, आम्ही कॉकरोचेस आहोत. आणि यामधून एक अभिजित नावाच्या तरुणाने कॉकरोच जनता पार्टीची स्थापना केली. कॉकरोच जनता पार्टी ही काही इलेक्शन कमिशनकडे रजिस्टर झालेली पार्टी नाही आहे. ही एक इंस्टाग्रामवरती मोमेंट आहे आणि याचं रूपांतर पार्टीमध्ये सुद्धा होऊ शकतं अशी शक्यता वर्तवली जात आहे. यांचे जे पेजेस आहेत ते शासनाने बंद केलेले आहेत, कारण हा एक यूथचा आवाज आहे, बेरोजगार तरुणांचा आवाज आहे. अभिजित दिपके या तरुणाने म्हटलं की हो, मी कॉकरोच आहे. आज 6 मिलियन फॉलोअर्स इंस्टाग्रामवरती या तरुणाचे झालेले आहेत आणि जिल्ह्यामध्ये याच्या शाखा स्थापन होत आहेत. राज्यामध्ये याच्या शाखा स्थापन होत आहे. हा आवाज आहे बेरोजगार तरुणांचा. जर तुम्हाला या पार्टीचं सदस्यत्व घ्यायचं असेल तर पहिलं तुम्ही लेझी असलं पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्ही बेरोजगार असलं पाहिजे. तुमच्याकडे एक्झामचा स्ट्रेस घेण्याची ताकद पाहिजे. आपण या शासनाच्या पॉलिसी आहेत त्यानं त्रस्त असलं पाहिजे आणि आवाज उठवण्याची तुमची ऐपत पाहिजे. असा समजण्यासारखा याचा मॅनिफेस्टो आहे, त्याचं क्वालिफिकेशन ते आहे, तर तुम्ही सदस्य होऊ शकता. ही पार्टी स्थापन का झाली हा फक्त इन्सिडेंट आहे सुप्रीम कोर्टमध्ये घडलेला, परंतु आज कित्येक तरुण बेरोजगार आहेत. नीटची एक्झाम झाली, 23 लाख विद्यार्थ्यांचं भविष्य जे आहे ते पणाला लावलं गेलं. नीटची एक्झाम नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA ने घेतली, जी प्रायव्हेट एजन्सी आहे. या लोकांना काहीही बेरोजगार तरुणांविषयी देणं घेणं नाही. यांनी भ्रष्टाचार केला, एक पॅरलल इकॉनॉमी तयार केली आणि शिक्षण मंत्र्याचं मोठेपण हे पाहिजे होतं की त्या शिक्षण मंत्र्यांनी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता. त्यानंतर आज महागाई जी आहे ती आज चरमसीमेवर पोहोचलेली आहे आणि अशा महागाईमध्ये आज नवतरुणांच्या खांद्यावर जे ओझं आहे त्याने पूर्ण आज आमची मान झुकलेली आहे. खांदेसुद्धा आज थकलेले आहेत. त्याचबरोबर आज नोकरी ही गोष्ट, शासकीय नोकरी संपुष्टात आलेली आहे. UPSCचा तरुण असेल, MPSCचा तरुण असेल, डॉक्टरी फील्डचं तर आपण पाहून घेतलं. ह्या MPSC UPSCच्या जागा नाहीत. विद्यार्थ्यांमध्ये आज लाखोंमध्ये कॉम्पिटिशन आहे. 10-10, 20-20 लाख विद्यार्थी एक्झाम देत आहेत आणि व्हॅकन्सी ज्या आहेत ते 700-800 बोटावर मोजण्यासारखा आज म्हणजे खेळ झालेला आहे. त्याचबरोबर विद्यार्थी इतका फ्रस्ट्रेट आहे कारण त्याला माहीत आहे की शिकून काही फायदा नाही. आज नेपोटिझम खूप वाढलेला आहे. राजकारणामध्ये नेपोटिझम खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. आपण पाहिलं की बिहारचे जे हेल्थ मिनिस्टर आहेत यांची जी नेमणूक केली तो व्यक्ती स्वतः मालन्यूट्रिशन झाल्यासारखा वाटत आहे आणि आज नेपोटिझममुळे त्या व्यक्तीला तिथं बसवलं, मी त्याचं नाव घेणार नाही. त्याचबरोबर आज तरुणांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे. कित्येक तरुणांचे सोशल मीडिया अकाउंट जे आहेत ते बंद केलेले आहेत आणि आज तरुण खूप फ्रस्ट्रेट आहे. आज इथे सुद्धा इंडियामध्ये जेनजी मोमेंट होण्याची शक्यता ज्यावेळेस वाटती आहे. प्रशासनाने आज महागाईचं जे पेट्रोल असेल, डिझेल असेल, जे रस्त्यावर जे भांडणं आहेत आपण पाहू शकता. आज पेट्रोलसाठी रांगेमध्ये उभा राहावं लागत आहे आणि आज आपले पंतप्रधान बाहेर देशामध्ये पृथ्वीला प्रदक्षिणा घातल्यासारखे फिरत आहेत. जसा आपला देश आहे जगातील महागुरु तर आहेच, परंतु महासत्ता असल्यासारखं वाटत आहे त्यांना. एक म्हणजे डेव्हलप्ड इकॉनॉमीसारखे
हे पैसे वेस्ट करत फिरत आहेत आणि तरुण हा बेरोजगार झालेला आहे, क्राईम वाढलेला आहे, एज्युकेशनमध्ये तरुणांची आज अपेक्षा सोडून दिलेल्या आहेत आणि त्यामुळे या पार्टीचं संशोधन झालेलं आहे। यामार्फत तरुणांना आवाज उठवण्यासाठी 100% संधी मिळेल अशी अपेक्षा करतो आणि मीम्स असतील, सोशल मीडिया मीम्सच्या थ्रू इंस्टाग्राम फेसबुकचा वापर करून या पार्टीच्या सदस्यांनी आपला आवाज उठवायचा आहे, या शासनाला जागं करायचं आहे आणि उद्या या बेरोजगार तरुणांसाठी काहीतरी शासन करेल आणि कॉकरोच जनता पार्टीला यश येईल, मी अशा अपेक्षा करतो। मित्रांनो, तर ही होती कॉकरोच जनता पार्टीची विचारधारा आणि कशी स्थापन झाली। एका कोर्टरूममधील इन्सिडेंट्समुळे जे पॅरासाईट आणि कॉकरोच हे वर्ड्स यूज केले गेले, त्यामधून आज सोशल मीडिया कॅम्पेन चालवली आणि 6 मिलियन प्लस फॉलोअर्स या पेजला झालेले आहेत। त्याचबरोबर आज यूथ याकडे खूप वळलेला आहे। भविष्यात ही एक जेनझी मोमेंट होऊ शकते की नाही हा काळ ठरवेल, याची विचारधारा ठरवेल। त्याचबरोबर हे काय मुद्दे घेतील यावरही अवलंबून आहे। परंतु आज माझ्यासारख्या तुम्हासारख्या नवतरुणांसाठी हा एक प्लॅटफॉर्म झालेला आहे। प्रशासनाविरोधात गव्हर्नमेंट विरोधी एक आपलं गाऱ्हाणं मांडण्याचा, आपलं फ्रस्ट्रेशन काढण्याचं हे काम ही पार्टी करत आहे। नक्कीच या पार्टीशी यश येईल आणि आपण सुद्धा रवी मिसाळ ऑफिशियल जे आपलं चॅनल आहे यामार्फत सुद्धा असे विविध विषय आपण या प्रसारमाध्यमावर मांडत असतो आणि आपले दुःख व्यक्त करत असतो, त्याचबरोबर सेलिब्रेटही करत असतो। तर आपणास हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की या चॅनलला शेअर करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। खूप खूप धन्यवाद। थँक्यू सो मच।